ए बाबू, हा पत्ता सांगतो का? अरे अंकल, हिंदी में बोलिए ना, मुझे मराठी समझ नहीं आती। काय काय बोलला? मराठी समझ नहीं आती? काय रे, किती वर्ष झाले तुला महाराष्ट्र मध्ये राहून? 25 साल हो गए मेरे को अंकल, महाराष्ट्र में सेटल होके। 25 वर्ष? या 25 वर्षात तू काय एकदाही वाटला नाही मराठी भाषा शिकायची म्हणून? ज्या महाराष्ट्राने तुम्हाला घडवले आणि त्या महाराष्ट्राची बोली भाषा जर लांब ठेवत असाल तो थू तुमच्या जिंदगानीवर। अरे अंकल, आप हम परप्रांतीय लोगों पर गुस्सा मत निकालो। एक बात बताऊं, आपको हजम नहीं होगी। वो आपके लोगों के ना बोचे में हिंदी का कीड़ा बहुत वळवळ करत असतो बघा। आपका राज्य है, आप अपने भाषा में बोलिए ना। पहले आप ही कैसे हो भैया, कहाँ जा रहे हो भैया, या भैया के चक्कर में ना आप अपने मराठी भाषा को भूल गए हो। बरोबर आहे तुझं, तू 25 वर्ष महाराष्ट्रामध्ये आहेस, कमवून घरदार घेतलंस आणि देखील तुझ्या हिंदी भाषेला देखील जपलंस। आमच्या मराठी माणसाची ना एक वाईट सवय आहे, निस्वार्थीपणे कोणाचीही मदत करणे। लांब दूरून आलेल्या परप्रांतीयाला ज्याला मराठी भाषा समजत नसल्यामुळे त्याला समजल आणि उमजल या त्याच्याच भाषेत संवाद साधता आला। कधी हा विचार केला नाही आपली मातृभाषा जी मराठी आहे ते आपल्यापासून दूर लोटली जाईल। आज महाराष्ट्रामधून मराठी भाषा आणि मराठी माणसं दूर फेकली जात आहेत। नाही काका, तुमची मराठी भाषा कायम मुंबई आणि महाराष्ट्राचीच राहणार। तुम्ही मराठी लोकांनी कायम आम्हाला सपोर्ट केलेला आहे। हो काका, तुमच्यामुळे आम्ही महाराष्ट्रामध्ये मोठे झालेलो आहे, तुमच्या सपोर्टमुळे आम्ही मोठे झालेलो आहे। त्यामुळे कधीच आम्ही तुमच्या मराठी भाषेला धक्का लागू देणार नाही। आणि ह्याच वर्षी मुलांचं ऍडमिशन मराठी शाळेमध्ये घेतो। आजपासून आम्ही देखील सुरुवात करणार मराठी भाषा जपण्याची आणि शिकण्याची। जय महाराष्ट्र। धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी।